नमस्कार मित्रांनो, आज प्रयत्न करतोय की माझ्याकडे असणाऱ्या जे काही ब्रीड्स आहेत 4-5 जे काही ब्रीड असणार, आपला छोटा मोठा लॉट आहे. त्या छोट्या मोठ्या लॉटमध्ये जे काही ब्रीडिंग प्रोसेस असेल आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या कस्टमरला. तर चला सुरुवात करू या पेअर्सपासून. हे हेवी बुटेडमध्ये पेअर आहेत. लेग्स त्यांचे मी ट्रिम आउट केलेत. ॲल्मंड कलरचा मेल आहे, येल्लो टायगर फ्लॅशमध्ये फिमेल आहे. ब्लड लाईन फुल हेवी बुटेडच आहे. आज यांनी एक अंडे टाकलेलं दिसतंय. एक अंडे टाकलेलं आहे. ही पण एक ब्रीडिंग पेअर आहे आपल्याकडे ब्युटी उमरची. क्वालिटी एवढी काही खास नाही, परंतु जुनी जोडी होती म्हणून ठेवली आहे. जोडी पण छान आहे, तशी एवढी वाईट नाही. मान बारीक, फिमेल जर्मन ब्युटी उमर आहे. तर ॲल्मंड ब्लड लाईनमधला मेल आहे. त्यांच्याकडे हे एक पिल्लू आहे जे पूर्ण रेड कलरमध्ये पिल्लू आहे. पिल्लूला हात पण लावू देत नाही आहे. रेड कलरमध्ये ब्युटी उमरचं हे पिल्लू. एक पिल्लू अंड्यातच मेलं होतं. मी ऑन टाईम गेलो नाही चेक करायला आणि त्या अंड्यातच गुदमरून मेलं. हा एक दुसरा पेअर आपल्याकडे. ही एक तिसरी पेअर जी आहे हेवी बुटेड फॅन्टेलमध्ये. आता तिने अंडे टाकलं आहे. एक पिल्लू तिच्या खाली आहे. एक पिल्लू मेलं. पिल्लूची क्वालिटी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा पिल्लू. बूट्स क्वालिटी चेक करा. अशा प्रकारची आपली ही जोडी हेवी बुटेड्स. शिवाय तिने अंडे टाकून दिलेलं दिसतंय. अंडे टाकलेलं आहे. शिवाय आपण त्यांना खूप डिस्टर्ब करतोय. चला चेक करू आपली चौथी जोडी. चौथी जोडी जी आहे ती पण हेवी बुटेडमध्ये फॅन्टेल अजून चिक्स आहे. ही जी जोडी आहे जिचं आता सिंगल पिल्लू होतं तिचीच ती पिल्लं आहेत जी आता ॲडल्ट झाली आहेत. तिचे पण बूट्स आपण पाहू शकतो. मित्रांनो, क्वालिटी बूट्स पण आहेत आणि शिवाय याला चांगला टेल काउंट पण आहे. आता डिस्टर्ब करू इच्छित नाही आहे त्यांना. टेल काउंट पण सुंदर आहे. ही माझ्याकडे आता फर्स्ट टाईम क्लच करणार जोडी असणार आहे. आताशी 4 कलीची जोडी आहे. चला पाचव्या नंबरची जोडी दाखवतो. ही 5व्या नंबरची जोडी कॅपिचिनो टायगर स्प्लॅशमध्ये आहे. ॲक्च्युली ही जोडी माझी खूप जुनी जोडी आहे. आता हिला तब्बल माझ्याकडे 2 वर्ष झाली. हा तिचा 10वा ते 11वा क्लच असेल आणि कोणताही क्लच वेस्ट जात नाही. 2-2 पिल्लं दरवेळेस काढणार आणि कबूतर पण हेल्दी असतात. पिल्लांची पण कंडिशन पाहू शकतो आपण किती हेल्दी आहे. 2 पिल्लं आहेत त्यांना. यावेळेस ॲल्मंडमध्ये पिल्लू काढलेलं आहे आणि एक पिल्लू पूर्ण व्हाईट आहे. हे पिल्लू पूर्ण व्हाईट आहे. हे पिल्लू ॲल्मंड फ्लॅशमध्ये, ॲल्मंड ब्लड लाईन पण म्हणता येईल. तर ही 5वी जोडी दाखवतो. 6व्या नंबरची जोडी. ही 6व्या नंबरची जोडी अमेरिकनमध्ये कॉफी बार ॲश मिक्स ही फिमेल आहे. व्हाईट हेवी बुटेड मी मेल लावलेला आहे. अमेरिकनची जम्बोची फिमेल आहे. इंडियन जम्बोमध्ये हेवी बुटेड मेल होता. याचं मी क्रॉसिंग करून पिल्लं काढतो. ॲक्च्युली सर्वात सुंदर पिल्लं यांचीच येतात पूर्ण लॉटमध्ये. आणि शिवाय अमेरिकन जम्बो पिल्लं येतात आणि हेवी बुटेड. आताही पिल्लं आपण पाहू शकतात. आता पण जे पिल्लं आलेलं आहे ते त्या पिल्लाची क्वालिटी बघा.
पाठीवर ब्लॅक कलरची स्पॉट आहे आणि पूर्ण शेपूटी काळ्या कलरची आहे आणि अमेरिकनमध्येच येणार. आणि एक पिल्लं आहे पूर्ण सिल्वर. दरवेळेस मला वेगवेगळे कलर ही जोडी काढून देते. मागच्या वेळेस सेम पिल्लू होतं, जे आता काळं दिसतंय त्या ठिकाणी लाल होतं. पाठीला लाल स्पॉट आणि शेपटी लाल. आता यावेळेस पाठीला काळा स्पॉट आणि शेपटी काळी, शिवाय सिल्वर कलरचं पिल्लं त्याच्या जोडीला. आणि दुसरा जो क्लच होता त्याला ब्लॅक कलरचं पिल्लं जोडीला दिलं होतं. बाकी रेड कलर सेम पॅटर्नमध्ये होतं. तर ही जोडी माझ्या लॉटची सर्वात सुंदर जोडी मी म्हणेल की ही खूप सुंदर पिल्लं मला काढून देते. आणि हेवी बुटेड, भले फिमेल हेवी बुटेड नसली, मेल बुटेड आहे. आणि शिवाय ती जी फिमेल आहे ती पण बुटेड ब्लड लाईनमधून निघाली असल्या कारणाने याचा रिझल्ट मला चांगला मिळाला आहे. याची पिल्लं माझी पहिलेच ॲडव्हान्समध्ये बुकिंग असतात, कारण की पिल्लं आई बापा जरी साईजमध्ये कमी असली तर पिल्लं ही अमेरिकन जम्बोज निघतात. दाखवतो 7व्या नंबरची जोडी. ही एक जोडी आहे आपली 7व्या नंबरची. अमेरिकन जम्बो मेल आहे, बुटेडमध्ये फिमेल आहे, इंडियनमध्ये. हे क्रॉसिंग करून घेतलं यावेळेस. हा एक ट्राय मारतोय की कसे पिल्लं काढतील. मेल डबल क्रस्टेड आहे, शिवाय 40+ टेल काउंट आहे. त्याच्या बॉडी पोश्चरवरूनच कळतं की मेलची साईज कशी असणार आणि टेल काउंट कसं असणार. तिच्याजवळ सुद्धा अंडे आहेत आणि ती अंड्यावर बसलेली आहे. आता ही माझ्या लॉटची सर्वात जुनी आणि पैसे कमवून देणारी जोडी आहे. ही 52 कांडीमध्ये अमेरिकन जम्बो आहेत. मेलचा क्रश बघा, फिमेलचा सुद्धा क्रश बघा. ही शो क्वालिटीमध्ये जे कबूतर हवं ते ही ब्लड लाईन आहे. ऑलमोस्ट याची पिल्लं बुकिंग असतात, तर व्हिडिओ बनवून टाकायला चान्सच नसतो या गोष्टीचा. आता अंड्यावर बसली आहे. 15 दिवसात याची सुद्धा पिल्लं बाहेर येतील. ही एक जोडी आहे क्लासिक आल्मंड व्हाईट जम्बो फिमेल. क्लासिक आल्मंड अमेरिकन जम्बो फुल पेंट क्वालिटीमधला मेल आहे. ही पण बसलेत अंड्यांवर. ही पण एक ब्रीडिंग प्रोग्रेस. हे अख्खे माझे मास्टर पेअर आहेत वरतून खालून जेवढे मी आता दाखवलेत. ही पण ही एक जोडी आहे आल्मंड हेवी बुटेड मेल, इंडियनमध्ये जम्बो. आणि अमेरिकनमध्ये जम्बो फिमेल आहे. ती आता पिल्लांना खाऊ घालते, त्यामुळे मी तिला डिस्टर्ब नाही करत आहे. ही जी फिमेल आहे ती यांचंच पिल्लू होतं. तिला आता पिल्लू आहे आणि ती त्या पिल्लाला फीड करते. एकाच दिवशी फ्री झाल्यावर याचा पण व्हिडिओ काढून दाखवतो. डिस्टर्ब होईल म्हणून मी करत नाही. फिमेलचा क्रस्ट पाहू शकतात की तिचा फेस दिसत नाही, एवढा क्रस्ट आहे तिला. आता ती पिल्लाला खाऊ घालते. ठीक आहे. देन हा 52 कांडीमध्ये पेअर आहे अमेरिकन जम्बो मेल फिमेल. फिमेल ऑन ड्युटी, अंडे शेकण्यासाठी कर्तव्य दक्ष फिमेल. याची पिल्लं यावेळेस मला विकायची आहे. कोणाला हवी असतील तर कॉन्टॅक्ट करा. 52 कांडीचीच पिल्लं येणार. 52 पूर्ण कांड्या, शेपटीला 52 कांड्या असतात. त्यानंतर आहे आल्मंड फिमेल बारलेसमध्ये. आणि हा आपल्याला काईटमध्ये मेल आहे. हा 52 कांडी आहे, फिमेल 52 कांडी नाही. फिमेल फक्त 32 ते 35 कांड्या आहेत, पण पिल्लाची क्वालिटी जबरदस्त निघणार. सर्व माझे जेवढे आता पेअर्स आहेत सर्व ऑलमोस्ट ब्रीडिंगला आहेत. सर्व अंड्यांवर बसलेले आहेत. शक्य तुम्ही आता चिक्स विकणार आहे, मोठे ब्रीडिंग पेअर्स विकणार नाही.
ही पण एक जोडी आहे, सध्या आराम करते. ॲक्च्युली ही पेअर मी आता जोडलेली आहे. व्हाईट कलरचा मेल आहे, येल्लो कलरची फिमेल आहे. त्यानंतर हेवी फुटेड ही एक माझ्याकडं पेअर आहे व्हाईट कलरची, तिच्या खाली पण पिल्लं आहेत. ही एक व्हाईट जम्बोची सॉरी व्हाईट हेवी फुटेडची फिमेलची पण क्वालिटी चेक करा. टेल बघा तिची, शिवाय बूट्स पण बघा. बूट्स हे फिमेलची आपली क्वालिटी आहे. हेवी फुटेड मेलसुद्धा तसाच. हे त्यांच्या खाली पिल्लं. ही एक माझी खूप आवडती जोडी. तिचा चौथा क्लच असणार आहे की माझ्याकडचे पट्टे होते जे मोठे झाले. डबल क्रस्टमध्ये ही फिमेल हेवी फुटेड डबल क्रस्टेड. एकही क्लच वाया जात नाही, दरवेळेस 2-2 पिल्लं काढणार. हेवी फुटेड मेल. आताही त्याच्याकडे पिल्लं आहेत. फुल गरम जोशीला नार आहे. 2 पिल्लं. ही साधे कबुतरांची जोडी आहे. बऱ्यापैकी उडून घेतात असं काय नाही आहे. तिच्या खाली सुद्धा अंडी आहेत. मी यावेळेस या फिमेलला ब्युटी उमरचा व्हाईट कलरचा मेल आहे त्याच्याशी क्रॉस केलेला आहे. बघूया यावेळेस काय कशा पद्धतीनं क्रॉस केल्यानंतर रेसर मिळतात, हुमर मिळतात पिल्लांमध्ये, ते चेक करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला छोटासा फार्म आपण बनवलेला आहे. जेवढं शक्य असतं तेवढं चांगलं करण्याचा, कमी पैशात ब्रीडिंग करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. तर जे कोणाला इंटरेस्ट असणार, कबूतर चांगल्या क्वालिटीची हवी आहेत, ब्रीडिंगची गॅरंटी असणारी कबूतर हवी आहेत, पैशांचा काही विषय नाही आहे, अशी कस्टमर असणार तर नक्की या, त्यांचं मी स्वागत करतो. असा आपला छोटासा आपण लॉफ्ट आपल्या टेरिसवर बनवून घेतला आहे. ही पण ॲक्च्युली खाली पिंजरे पडलीत कारण की कबूतर विकले गेलेत. बाकी खूप कबूतर कमी करून टाकलीत. असा आपला लॉफ्ट आहे छोटासा टेरिसवर बनवलेला. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.